पहा ना, आपण जर घरामध्ये असलो ना, तर काही ना काही काम आपण काढतच राहतो. छोटं-मोठं काम असं आपलं घरामध्ये चालतच असतं. तर नमस्कार, स्वागत करते तुमचं मराठी YouTube चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात आहे ना, तर ती मी वॉश बेसिन क्लीन करण्यापासून घेतलेली आहे आणि वॉश बेसिन मी छान पद्धतीने इथे क्लीन करून घेणार आहे. तर सांगायचं असं, की एकदा मी वॉश बेसिन क्लीन करायला घेतलं होतं, तर ते हार्पिक लावून मी क्लीन करायला घेतलं होतं. असं मला वाटलं होतं, की हार्पिकनी आहे ना, जे माझं वॉश बेसिन आहे ना, तर खूप छान निघेल, एकदम क्लीन होईल. झालं तसंच एकदम छान क्लीन निघलं होतं. पण जे पाणी जातं ती जाळी असती ना, तिला थोडेसे जरासे काळे-काळे डाग आले होते. मग मला समजून गेलं होतं, की हे हार्पिकनी झालेलं आहे. तेव्हापासून मग मी नंतर कधीही हार्पिकनी वॉश बेसिन क्लीन केलेलं नाही आणि कुठल्याही हार्पिकनी स्टीलचे नळ वगैरे कधीही साफ करायचे नाही. ते साफ होतात, पण नंतर त्याला काळे डाग चढले जातात आणि ते काळे डाग परत कधीही निघत नाही. माझ्याकडून अशी एक चूक झालेली आहे, की मी सुरुवातीला हार्पिकनी खूप स्वच्छ, छान दिसेल या हिशोबाने पूर्णपणे क्लीन होईल म्हणून मी हार्पिकचा वापर केला. पण आता मी हँड वॉशचाच वापर करते रेग्युलर बेसवर आणि छान असं इथे वॉश बेसिन आहे ना माझं, मी इथे क्लीन करून घेते आणि वॉश बेसिन आपण रेग्युलर क्लीन केलं ना, तर ते जास्त खराब होत नाही आणि आपल्याला देखील तिथं हँड वॉश वगैरे करायला छान वाटतं. तर नंतर आहे ना, आज वातावरण तसं जरा बरं होतं. आभाळ तर होतंच, पण काल आमच्या इकडे खूप मुसळधार पाऊस झाला होता काही भागांमध्ये आणि असं वाटत होतं, की कपडे धुवू की नको धुवू? आज आणि उद्या म्हणजे 2-3 दिवसासाठी खूप मुसळधार पाऊस सांगितला होता आमच्या जिल्ह्यामध्ये. तर ते देखील एक मनामध्ये होते, कपडे धुवू की नाही धुवू? पण थोडंसं ऊन पडलं आणि मी फास्टमध्ये लगेच कपडे धुवायला घेतले. म्हटलं चला काहीही हो, फटाफट आपले कपडे धुवून घ्यावात. ठेवणार तरी किती दिवस ना, जसे ठेवावात तसे कपड्याचा ढीग वाढतच जातो. आणि ते काम कमी करण्यासाठी आहे ना, मी बाकीचे घरातील कामे ठेवून दिली आणि पहिल्यांदा मी कुठलं काम करायला घेतलं, तर ते म्हटलं आता कपडे धुवून घ्यावात आणि छान इथं मी कपडे धुवून घेतले. रोजचं काम करत असताना आपल्याला देखील विचार करावा लागतं आणि नंतरच घरातलं काम करावं लागतं. असं नाही, की आपण घरी आहोत आणि मग कुठलंही काम कधीही करा, केव्हाही करा, नाही जमत ना. तर म्हणून मग आता काय केलं, कपडे वगैरे छान असे भरपूर कपडे होते. ते सगळे कपडे मी व्यवस्थित छान धुवून घेतले, छान वाळत घातले आणि 2-3 दिवसासाठी पावसामुळे मुलांना देखील शाळेला सुट्ट्या दिलेल्या आहेत. तर त्यांचं पण इथं खेळायचं काम चालू होतं. म्हटलं जरा यांनाही खेळू द्यावा कारण बाहेर आहे ना, तर सगळा चिखल झालेला होता. म्हणून त्यांना बाहेर काही खेळताच येत नव्हतं. तर त्यांनी त्यांचं सुरू केलेलं होतं घरामध्येच खेळायचं. तर म्हटलं जाऊ द्या, असू द्या. थोड्या वेळ ते खेळण्यात मन लागतंय त्यांचं, तर चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर त्यांचं खेळणं वगैरे झाल्याच्या नंतर म्हटलं चला आता आपण पुढची कामं करायला लगेचच घेऊत आणि इथं मी लगेचच फटक्यात मला सोफा वगैरे छान क्लीन करून घ्यायचा होता. कसं आहे ना, मुलं घरी असतात आणि घरी असले की मुलं थोडाफार खाणं वगैरे त्यांचं सोफ्यावर चालू असतं. इकडं-तिकडं उड्या मारणं चालू असतं. मग तो छान असा कधीतरी असल्याच्या नंतर, खेळून झाल्याच्या नंतर तो लगेच मी क्लीन करून घेते आणि नंतर मी काय केलं, पूर्ण घर वगैरे छान झाडून घेतलं आणि झाडून झाल्याच्या नंतर आहे ना, मला इथे फरची पुसून घ्यायची होती. त्याच्यासाठीच मी लगेच तयार झाले आणि फरची वगैरे छान म्हटलं इथं पुसून घ्यावात. मुलांना आहे ना, अगोदरच सांगून ठेवलं, की आता चला आता तुम्ही फटक्यात अभ्यासाला बसून घ्या आणि मग मी छान अशी फरशी पुसून घेते. तर मुलांना इथं मी छान असं अभ्यासाला बसवून दिलं. त्यांना म्हटलं, "तुम्ही तुमचं करा. तोपर्यंत मी माझी फरशी पुसून घेते." आणि आता कसे पेपर पण जवळ आलेले आहेत मुलांचे, तर त्यांना अभ्यासाचं पण तितकं महत्त्व पाहिजे. तर त्यांना मी अभ्यासासाठी बसवून दिलं आणि इकडं मला आहे ना, आज ते मनी प्लांट आहे ना, तर त्याला स्वच्छ करायचं होतं. त्यातील पाणी बदलायचं होतं. तर ती जी काचेची बॉटल आहे ना, ती देखील मी छान अशी क्लीन करून घेतली आणि म्हटलं चला आता छान अशी मनी प्लांटला स्वच्छ अंघोळ वगैरे घालून घ्यावा. त्याची सुद्धा अंघोळ मी इथे करून टाकली. मनी प्लांट छान धुतले आणि धुतच होते, तर काही मुलांचं पण चालू होतं. काही आपण असतं ना, घरात आपण काहीतरी वेगळं काम करायला गेलो ना, की मुलांना सुद्धा आतुरता लागते. पहा आपण कपडे धुत असतो, फरशी पुसत असतो, झाडत असतो. ते इतके आपल्या कामाकडे लक्ष नाही देत. पण ज्यावेळेस आपण असं काहीतरी वेगळं काम काढतो ना, डब्बे काढतो, काचेच्या बरण्या काढतो, असे प्लांट धुण्यासाठी काढतो.
तेव्हा त्यांना देखील त्या कामाची आवड लागती. कारण ते काम ते दररोज बघत नाहीत. ते कधी-मधी बघत असतात आणि त्यांना पण ते काम करावंसं वाटतं. तर इथे आहे ना, त्यांचं छान चालू होतं, की किती छान मम्मी याला ग्रोथ झालेल्या आहेत. म्हणजे त्याच्या मुळ्या किती छान वाढलेल्या आहेत आणि त्याचे रूट्स किती ग्रोथ झालेले आहेत. आणि इथं थोडं चाललं होतं व्हिडिओत येण्यासाठी मुलाचं चाललं होतं, "मम्मी मी तुमचा एक छान फोटो काढतो." तर त्याला देखील त्याची इच्छा पूर्ण करू दिली. त्याला म्हटलं, "काढ एकदाचं मला होईल तो उपयोगातच येईन व्हिडिओसाठी." आणि त्याच्यानंतर आहे ना, मग मी भांडे वगैरे लावायला सुरुवात केली. तर मुलांचं पुढं-पुढं येणं चालूच होतं. लहान आहेत ते अजून, तर हे सगळ्या गोष्टी चालणारच आहे आणि त्यांच्यासोबत मी देखील त्यांच्या गोष्टीमध्ये एन्जॉय करत असते. चला मुलंच आहेत म्हणून. आणि त्यानंतर मला भांडे वगैरे छान अशी लावून घ्यायची होती ट्रॉलीमध्ये. तर सगळी भांडी जी घासलेली होती ना दिवसभराची, तर त्या जाळीतून सगळं पाणी वगैरे स्वच्छ निघून गेलेलं होतं. ओले भांडे मी कधीही जाळीमध्ये लावत नाही. त्यामुळे काय होतं, ओल्या भांड्यातून पाणी ट्रॉलीमध्ये गळतं आणि ट्रॉली आहे ना अक्षरशः गंजायला लागतात. तर कोरडे झाल्याच्या नंतरच मग मी भांडे ट्रॉलीमध्ये लावून देते. त्याच्यानंतर सकाळच्या जेवणामध्ये आहे ना, मुलांना पोहे वगैरे मी केलेलेच होते नाश्त्यासाठी आणि जेवणामध्ये आहे ना, छान अशी ज्वारीची भाकर बनवायची होती आज. तर मी छान इथे ज्वारीच्या भाकरी बनवून घेते आणि त्याच्यासोबत आहे ना, छान अशी मी याची आपलं कुरडईची भाजी असते ना, तर ती छान सुक्की बनवून घेणार होती. गरम-गरम ज्वारीच्या भाकरी इथे तयार झालेल्या आहेत आणि छान अशी आता मी कुरडई आहे ना, छान अशी भिजवून वगैरे ठेवलेली होती 10-15 मिनिटं अगोदरच आणि त्याची भाजी बनवली. त्यानंतर जेवण वगैरे केलं आणि आपलं रेग्युलरचं नेहमीचं काम, कधीही न चुकणारं काम म्हणजे भांडे घासण्याचं, ते मी करायला घेतलं. आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.